युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांनी पालखी सोहळ्याची केली पाहणी. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे 1 जुलै रोजी आगमन होत आहे. युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याच्या सुविधांची तयारी पूर्णत्वाकडे आली असून पालखीच्या स्वागतासाठी अकलूज नगरी सज्ज झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सराटी येथील 30 रोजीचा शेवटचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत अकलूज येथे प्रवेश करणार आहे. पुणे जिल्ह्यातील सराटी व सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या 2 गावांमधील अंतर केवळ 3 किलोमीटर असल्याने व अकलूज येथे मुक्कामाची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेक वैष्णव नीरा नदी ओलांडून आदल्या दिवशीच अकलूज येथे मुक्कामी येतात. त्यामुळे अकलूजकरांवर पालखी सोहळ्याची 2 दिवसांच्या सुविधांची जबाबदारी असते. सदाशिवराव माने विद्यालयात साजरा होणारा तुकाराम महाराज पालखी व रिंगण सोहळा नेत्रदीपक असल्याने लाखोच्या संख्येने भाविक पाहण्यासाठी येतात. या सोहळ्याचं अचूक नियोजन संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात चालू आहे. आज सयाजीराजे मोहिते पाटील यांनी विद्यालयात येऊन सर्व कामाची पाहणी केली. विविध कामाच्या पूर्ततेचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. संस्थेच्या वतीनं पालखी सोहळ्यातील भाविक भक्तांना वैष्णवांचा मेळावा याची देही याची डोळा पाहण्यासाठी विद्यालयाचा परिसर सुशोभित करण्यात येत असून वैष्णवांच्या स्वागतासाठी आकर्षक रोषणाईचे प्रवेशद्वार सजवण्यात येत आहे. पालखीचे व्यासपीठ फुलांनी सजवून परिसर भगव्या पताका लावून भक्तिमय करण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य सेवा, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, प्रथमोपचार, वाहतूक व्यवस्था, दर्शन रांग व्यवस्था, निवास व्यवस्थाही करण्यात आली आहे. यावर्षी युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत प्रसाद वाटप व सराटी येथे विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी घरून आणलेल्या लोणचे, झुणका, भाकरी, चटणी, ठेचा वाटप करण्याचे ठरवले आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मिलिंद गायकवाड. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.